हॅलो, वेलकम ऑल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक इलेक्ट्रिसिटी स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट. व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी? तर इलेक्ट्रिसिटी इज अ काइंड ऑफ एनर्जी. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी हे काय एनर्जीचा एक प्रकार आहे. आता आपण याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की एनर्जी एनर्जी व्हॉट डू मीन बाय एनर्जी? एनर्जी आपण कशाला म्हणतो? तर एनर्जी इट इज नथिंग बट द कॅपॅसिटी टू परफॉर्म द वर्क. एखादं कुठलंही वर्क परफॉर्म जर करायचं असेल, कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क म्हणजे एखादं कोणतंही काम करण्याकरताची कॅपॅसिटी आहे, त्याला म्हणतो आपण तर एनर्जी. तर इलेक्ट्रिसिटी हे काय आहे? हे पण एक एनर्जीचा एक प्रकार आहे. इट इज मोस्ट युजफुल सोर्स ऑफ एनर्जी विच इज नॉट विजिबल बट इट्स प्रेझेन्स कॅन बी फेल्ड बाय इट्स इफेक्ट. म्हणजे हा जो एनर्जीचा प्रकार आहे इलेक्ट्रिसिटी, हा आपल्याला व्हिजिबल नाही आहे, म्हणजे आपल्याला हा दिसणार नाही. बट इट्स प्रेझेन्स, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नाही ह्यापर्यंत जाणणार. जसं की सपोज पंखा सुरू केला आपण, आपल्याला हवा लागेल तर आपल्याला ते जाणवणार. जर सपोज जर लाईट नसेल, म्हणजे आपण जर इलेक्ट्रिसिटीचा लाईट अंधारामध्ये आपण जर लाईट जर बटन दाबलं लाईट लागेल, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नाही हा तिथं जाणणार. Electricity is obtained by conversion of other forms of energy like heat energy, chemical energy, nuclear energy, mechanical energy and energy stored in the water. म्हणजे काय होतं इथं की इलेक्ट्रिसिटी जी आहे ही एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी ह्या आपल्याला अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी पासून आपल्याला मिळवता येते. जसं की म्हणतो आपण की हीट एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळू शकतो. दुसरं केमिकल एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळू शकतो. तिसरं न्यूक्लिअर एनर्जी पासून मिळू शकतो. मेकॅनिकल एनर्जी पासून मिळू शकतो. आणि एनर्जी स्टोअर इन वॉटर म्हणजे वरच्या हाय लेवलवरती जर वॉटर स्टोअर असेल तर आपण एनर्जी मिळू शकतो. जसं की बघा आता या डायग्राम जे आहे या फिगरमध्ये आपल्याला इथं सर्व दिलं सगळं. आता इथं समजा बघितलं समजा आपण, तर हे जे डॅम आहे, डॅम वरती इथे जे पाणी आहे ते पाणी हायर लेवलवर असेल तर पाणी ग्रॅव्हिटेशन फ्लो मध्ये काही खाली समजा येईल. म्हणजे हा जे पाणी आहे कशामध्ये आहे? फ्लो मध्ये आहे. आणि जर समजा आपण इथं टर्बाईनच्या मदतीने वगैरे किंवा हायड्रो पॉवर प्लांटच्या मदतीने आपण ही जी पाण्याची जी व्हेलॉसिटी आहे यांना आपण टर्बाईन रोटेट करून एखाद्या आपण पॉवर प्लांट मध्ये इथं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. जर बघितलं समजा आपण इथं, तर जे असणार आहे ते सोलार पॅनल दिलेले आहेत. म्हणजे सोलार लाईट पासून आपण तयार करू शकतो. पुन्हा इथे आपल्याला इथं जे असतात म्हणजे पंखे दिले मोठे मोठे ज्याला मी म्हणतो इथं, जसं की इथं वाइंड एनर्जी, वाइंड हवेपासून आपण इथं एनर्जी तयार करणार. आणि इथे जी समजा आपण एनर्जी एखाद्या हे असेल पेट्रोल वगैरे किंवा डिझेल वगैरे, म्हणजे या ज्या आपल्या व्हेकल असतात या व्हेकलमध्ये पेट्रोल डिझेल याच्यामध्ये केमिकल एनर्जी याच्यात स्टोर असतात. ते केमिकल एनर्जी जेव्हा बर्न होते तेव्हा आपल्याला त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होते. म्हणजे अशा प्रकारे जे आहे, ज्या पद्धतीने आपल्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते आपल्याला ते, की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे आपण एनर्जी तयारही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. बट वी कॅन ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी, एक फॉर्म जो एनर्जीचा आहे तो आपण अदर फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल, आता इथे आपल्याला जर इथे म्हटलं वाइंड एनर्जी रूपांतर आपण खाली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करू शकतो. किंवा म्हटलं आपण इथं सोलार एनर्जी रूपांतर आपण इथं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत आहे. किंवा इथे हायड्रो एनर्जी रूपांतर कशामध्ये होईल तर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होईल. किंवा जेव्हा आपण थर्मो पॉवर प्लांट असतात कोळशाचा वगैरे, तिथं आपण काय होते, कोळशाची जी एनर्जी आहे ती कशामध्ये होईल तर इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट होईल त्यामध्ये. तर बघू आपण इथं आता नंतर टॉपिक याच्यामध्ये आहे सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता जर समजा बघितलं आपण इथं डायग्राम काय असतं, शेल दिसत आहेत ह्याच्या बॅटऱ्या वगैरे. ठीक आहे, म्हणजेच बॅटरी ही मोठी लिथियमची बॅटरी समजा वर येते बॅटरी, इथे बॅटरी दिसतात इथं. या फिगरमध्ये काय असतं आपल्याला काय दिसतं, जेव्हा आपल्याला किंवा इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता पडेल, जेव्हा केव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता पडेल तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी आपण कशामधून मिळते, तर आपल्याला मिळते कशामधून, बॅटरीमधून. आपण बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी आपण तर घेऊ तर शकतो. तर काय करते बॅटरीमध्ये असते कसं इलेक्ट्रिसिटी स्टोअर मध्ये, तर बॅटरी स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. म्हणजे बॅटरीमध्ये जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ही एनर्जी केमिकल फॉर्म मध्ये तिथं स्टोअर केल्या जातं. अँड इट गिव्स पॉवर व्हेन रिक्वायर. आणि तेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण ती बॅटरीचा यूज करून आपण तिथं पॉवर जी आहे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी त्या बॅटरीमधून आपण यूज करू शकतो. बॅटरी इज यूज इन ऑटोमोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे भरपूर
गाड्यांमध्ये मध्ये आपण तर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये आपण बॅटरी यूज करतो किंवा आपण घरामध्ये पण आपण तिथं इन्व्हर्टरमध्ये आपण बॅटरी यूज करतो. तर त्या ठिकाणी काय होते, जेव्हा आपला पॉवर सप्लाय जेव्हा कट होतो, तेव्हा आपण या इन्व्हर्टरच्या मदतीने आपण बॅटरीमधून पॉवर आपल्या घरामध्ये सप्लाय तिथं घेतो. म्हणजे आपल्याला ही बॅटरी जी आहे, बॅटरी आपली काय तिथं एक सोर्स ऑफ एनर्जी आपण त्याला गृहीत तिथं धरू शकतो. म्हणजे बॅटरी इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट जर बघितलं समजा आपण इथं, नेक्स्ट आहे इथं जनरेटर. तर जनरेटर हे काय राहते, जनरेटर इज अ मशीन विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे एखाद्या असं एक डिव्हाइस आहे किंवा अशी एक मशीन आहे, ती काय करते, मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केल्या जाते. याच्यावरती भरपूर वेळेस प्रत्येक क्वेश्चनमध्ये राहतो की व्हॉट डू यू मीन बाय जनरेटर. तर जनरेटर हे एक असं डिव्हाइस आहे किंवा असं एक मशीन आहे की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर आपण कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, किंवा कायनेटिक एनर्जीचं रूपांतर आपण कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. तर असं जे डिव्हाइस आहे किंवा अशी जी मशीन आहे त्याला म्हणतो आपण जनरेटर. आणि याच्या अगेन्स्ट जर असं कोणतं डिव्हाइस असेल जे काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी करते, म्हणजेच मोशन तिथं तयार होते, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक मोटर. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक मोटर. म्हणजेच जनरेटर आणि मोटर हे दोन्ही एकामेकांच्या काय अपोजिट आहेत. जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते मेकॅनिकल पासून, तर मोटर हे डिव्हाइस मेकॅनिकल एनर्जी तयार करते इलेक्ट्रिकल पासून. बघा, व्हेन अ कंडक्टर रोटेट्स बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड युजिंग प्राइम मूव्हर अँड ईएमएफ विल बी इंड्यूस. इथे जो आहे, इथे आपण याला म्हणतो, हा जो पॉईंट दिला आहे याच्यामध्ये दिला हा आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये होते काय, तर या लॉनुसार काय असं म्हणतं, सपोज जर हा कंडक्टर आहे, या कंडक्टर मधून करंट आय जर फ्लो होत असेल, तर आपण व्हेनेवर अ करंट कॅरिंग कंडक्टर, किंवा आपण समजलं इथं, तर व्हेनेवर अ करंट कॅरिंग करंट इज कॅरिंग थ्रू कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप अराउंड द कंडक्टर. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे या करंटच्या भोवती काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड इथं तयार होईल. आणि याच्या अगेन्स्ट आहे तिथं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजेच काय, व्हेन सपोज असं एक मॅग्नेट आहे, सपोज एक मॅग्नेट नॉर्थ आणि दिला आहे साऊथ, हे मॅग्नेटचं पोल आहे, आणि याच्या मधामध्ये काय ठेवलं आपण, एक कंडक्टर ठेवला आहे. हा कंडक्टर कसा आहे, मुव्हिंग आहे, म्हणजे हा काय होतो, रोटेट होतो. म्हणजे व्हेन अ मुव्हिंग कंडक्टर इज प्लेस बिटवीन अ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ठेवला आपण, तर देन अ करंट इज इंड्यूस इन इट. त्याच्यामध्ये काय तयार होईल, याच्यामध्ये करंट डेव्हलप होईल. म्हणजेच काय, जर आपण एखादा मुव्हिंग कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्ड ठेवला, when moving conductor is placed between a uniform magnetic field, then electric current is produced inside that conductor. त्या कंडक्टर मध्ये काय तयार होणार, इलेक्ट्रिक करंट तयार होणार, किंवा त्याला म्हणतो आपण ईएमएफ, म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफ म्हणजेच काय होते, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा त्या कंडक्टरमध्ये तयार होईल, आणि त्याच्यापासून मग आपण इथं इलेक्ट्रिसिटी हे आपण तयार करणार. त्याच्यामध्ये आपण ऑल टाइप्स ऑफ एसी आणि डीसी जनरेटर आहेत, हे याच्यावरती वर्क करतील. जसं की आता याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट, याच्यामध्ये काय केलं जातं, तर कोळसा कोळसा तिथं जाळला जातो. कोळशापासून आपण पाण्याची वाफ तयार केली जाते. म्हणजे सपोज इथं समजा असेल बॉयलर, बॉयलरमध्ये आपण काय करतो, कोळसा जाळतो आणि इथं पाण्याची काय करते, वाफ. पाण्याची वाफ केल्यानंतर ही कॉम्प्रेसरनं टर्बाईनवरती, इथं टर्बाईन असतात, टर्बाईनवरती पूर्ण इन्सर्टिंग केलं जाते. टर्बाईन जे आहे, टर्बाईन हे कशाला कनेक्ट असते, तर जनरेटरला. जनरेटर काय करते, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करतात. म्हणजे असं जे लेआउट असते त्याला म्हणतं थर्मल पॉवर स्टेशन. तर पुन्हा अशाच प्रकारचं जे आहे, जे प्राईम मूव्हर किंवा जे आपलं टर्बाईन आहे, टर्बाईनला जर आपण पाण्याच्या मदतीने जर आपण फिरत असाल, त्याला म्हणतो आपण हायड्रो पॉवर स्टेशन. नंतर न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये आपण इथं न्यूक्लिअरचा फिशन हे आपण तिथं फिनॉमिना यूज करतो, आणि तिथं आपण जे असतात आपलं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. परंतु याच्यामध्ये भरपूर इलेक्ट्रिसिटी तयार होते. परंतु ड्रॉबॅक हा आहे की जे याच्यामध्ये वेस्टेज तयार होतात, त्या वेस्टेजची विल्हेवाट लावणं खूप अवघड, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक येतो. नंतर आहे वाइंड पॉवर स्टेशन. वाइंड पॉवर स्टेशन हे खूप चांगलं आहे, म्हणजे इको फ्रेंडली आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. पण याचा ड्रॉबॅक हा आहे की हे वाइंड पॉवर स्टेशन आपण प्रत्येक ठिकाणी आपण हे यूज करू शकत नाही, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी. नंतर सोलार पॉवर स्टेशन. तर आज आज जर आपण म्हणताय की सोलार जनरेशनची इलेक्ट्रिसिटी इथं भरपूर तिथं यूज केला जात आहे, आणि हा आपल्याला एक उत्तम इलेक्ट्रिसिटीचा पर्याय म्हणून आता आज आपण इथे याच्याकडे पाहतो.
याचा खूपच म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. पण याचा फक्त आपण जर निगेटिव्ह साईड जर बघितली तर फक्त निगेटिव्ह साईड एवढीच आहे की हे फक्त दिवसाच काम करते, रात्रीच्या वेळेस हा वर्क करणार नाही. बाकी याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं आपण सोलारचं म्हटलं जर आपण, तर सोलार पॉवर स्टेशन इज अ बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर द एनर्जी सोर्सेस. आपण त्याला सध्याचा बेस्ट पर्याय व्हायचं. आणि भारतीय सरकार जे आहे हे त्याला इथं सोलारला इथं प्रोजेक्ट म्हणजे प्रमोट ते आहे ते इथं करत त्याच्यामध्ये आहे. आणि सोलारमध्ये जर बघितलं समजा आपण तर कोणता इफेक्ट इथं होतो, इथं कोणता इफेक्ट वर्क करतो, इथं राहतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच काय होते, जेव्हा लाईटामधले पार्टिकल जे आहेत, वेन लाईटामधले पार्टिकल वेन इन्सिडेंट ऑन अ सेमीकंडक्टर, तो जे मटेरियल सेमीकंडक्टर असतात, त्या सेमीकंडक्टरमध्ये काय होतं मग दॅट लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे जो इफेक्ट आहे त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. A device the phenomenon in which sunlight energy or light energy is converted into electrical energy, it is called as photoelectric effect. ठीक आहे. तिथं बघा डायग्राम मध्ये आपल्या इथं जनरेटर दिला आहे, याच्यामध्ये काय तयार होतील तर इलेक्ट्रिसिटी तयार होईल. इथे काय झालं तर मोटर सारखे डिवाइस जे आहे ते पण दिलं इथं. इथं बघा वाईन मिल सारखे दिलं इथं, जेव्हा काय तयार होतं इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्याच्यामध्ये. आता नेक्स्ट टॉपिक बघा याच्यामध्ये थर्मोकपल. आता थर्मोकपल याचा जर म्हटलं आपण शब्दशः अर्थ घेतला, थर्मो म्हणजे होते हीट किंवा ते हीट, आणि ते थर्मोकपल म्हणजे काय होते एक जोड होतं. ते काय होतं तिथं, इफ टू डिसिमिलर पीस ऑफ मेटल आर ट्विस्टेड टुगेदर अँड पीस जॉईन इन अ हीटेड फ्लेम, then the potential difference or voltage will be induced across the ends of the wire. Such a device is known as thermocouple. म्हणजे काय होते, दोन वायर जे आहेत, दोन वायर घेतले आपण वेगवेगळ्या मटेरियलचे आणि त्याला आपण ट्विस्ट केलं, त्याला आपण गुंडाळलं आणि त्याला आपण एका एंडला त्याला आपण इथं जोडलं असं. ठीक आहे. आणि हा जो एंड आहे ज्याला आपण एका ठिकाणी जोडलं, त्या एंडला काय केलं आपण इथं खालून अशी हिट दिली. आता इथे हिट दिल्यानंतर याच्या दोन जे दुसरं एंड आहे म्हणजे या एंडला इथे आणि या एंडला इथे काय होईल, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तिथं तयार होईल. म्हणजे इथं काय तयार होईल, पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. यातला एखादा एंड पॉझिटिव्ह राहील आणि एखादा एंड काय तर निगेटिव्ह राहील. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल, त्या मधामध्ये जर समजा आपण इथे एखादं ॲमिटर वगैरे किंवा जर आपण कनेक्ट करून पाहिलं तर ॲमिटर आपलं काय दाखवेल तर डिफ्लेक्शन तर दाखवेल. म्हणजे त्याच्या मधामध्ये काय तयार होतं, करंट इज डेव्हलप. त्यातून काय होतं, करंट डेव्हलप होणार. आणि जेवढा जास्त इथं आपण ज्याला हिट करणार तेवढा जास्त इथं काय होणार, हा पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आणि तेवढा जास्त हा इलेक्ट्रिक करंट इथं तयार होणार. म्हणजेच हे थर्मोकपल हे असं एक डिव्हाइस आहे, हे काय करते, हीट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करते, इलेक्ट्रिकल मध्ये करते. याचा जो उपयोग जर थर्मोकपलचा हे आपण हाय टेम्परेचर म्हणजेच इट इज यूज टू मेजर द व्हेरी हाय टेम्परेचर ऑफ फर्नेस. फर्नेसचं खूप जास्त टेम्परेचर मोजण्याकरता आपण थर्मोकपल यूज केला जातो. एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकते, व्हॉट इज थर्मोकपल किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू मेजर व्हेरी हाय टेम्परेचर, तर काय असेल तर ते थर्मोकपल. थर्मोकपल राहणार. जर आपण नॉर्मल टेम्परेचर म्हटलं तर त्याला आपण काय असतं तर त्याला आपण काय म्हणतो, लॅबोरेटरी थर्मोमीटर किंवा थर्मोमीटर हे आपण यूज करतो. किंवा डॉक्टर जे होतात त्याला आपण काय म्हणतो, क्लिनिकल थर्मोमीटर. Thermocouple are widely used in automobile engines to monitor the exhaust gas temperature, म्हणजेच हेल्पिंग द ऑप्टिमल फ्युएल एफिशियन्सी प्रिव्हेंट द ओव्हरहीटिंग. म्हणजेच गाडीमध्ये जे असतात त्याच्या एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर मोजण्याकरता पण आपण थर्मोकपलचा यूज केला जाते त्याच्यामध्ये. तर इथे हे डायग्राममध्ये जे आहे आपल्याला इथं थर्मोकपलची इथं डायग्राम त्यांनी इथं दिलेली आहे. तर होप सो अशा पद्धतीने जे आहे आपण इथं काही इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रिसिटी, नंतर त्याच्या इथं सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि शेवटी जे आहेत ते आपण इथं थर्मोकपल हा इथं टॉपिक तिथं बघितलं. याच्यामध्ये पुन्हा इथं जे आहेत इलेक्ट्रिसिटीचे वेगवेगळे इथं पॉवर स्टेशन जे आहेत ते पण इथं बघितलं. आपल्याला जर या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट वाटत असेल तर प्लीज तुम्ही इथे कमेंट करा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तरी तुम्ही इथं मेन्शन करा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.